नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहे नाशिककडे। तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल, आपण काल महेश्वरचं दर्शन बघितलेलं आहे। महेश्वरवरून आम्ही निघणार आहोत आता नाशिकला त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी। तर जाताना आम्हाला CNG भरायचा होता। तर आम्ही मालेगावमध्ये ना एका CNG पंपावर आम्ही CNG भरला आणि तिथेच आम्ही रात्री स्टे केलेला। पेट्रोल पंपावरच आम्ही स्टे केलेला। लेडीज होत्या ते गाडीमध्ये AC लावून आम्ही गाडीमध्ये झोपलेलो आणि जेंट्स होते ते बाहेर झोपलेलो। तसंच सकाळी आम्ही लगेच 5 वाजता उठलो आणि नाशिककडे निघालो। मालेगाववरून नाशिक हे 104 किलोमीटर अंतर दाखवत होतं। तर नाशिकमध्ये आल्यानंतर आम्ही पहिले ब्रश वगैरे करून नाश्ता केला आणि पुढे आम्ही निघालो बघा त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी। तर इथे आल्यानंतर बघा, इथे आम्ही गाडीसाठी जागा शोधत होतो पार्किंगसाठी। आम्ही गाडी पार्क केल्या या ठिकाणी आणि इथून आम्ही निघालो कुशावर्तावर आंघोळीसाठी। कुशावर्तावर आंघोळी केली, तिथेच आम्ही कपडे वगैरे चेंज केले। माझे तरी कपडे सगळं संपलेले, माझ्याकडे एक साडीच बाकी होती, ती साडी घातली आणि तिथून आम्ही निघालो दर्शनाला। दर्शनाला बघा, तिथे 5 असे कॉरिडॉर आहेत, ज्या 5 कॉरिडॉर पास करून आपल्याला 6व्यामध्ये अर्धा आहे आणि त्याच्यानंतर आपण मेन दरवाजाला जातो। तर बघा, लाईनमध्ये थांबलेली आहे, भरपूर गर्दी। 12ही महिने इथं खूपच गर्दी असते, कारण नाशिक हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर। नाशिक जे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे ते गोदावरी नदीच्या उगमस्थानी तर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि हे जे मंदिर आहे ना ते पेशव्यांनी बांधलेलं आहे। इथे प्रत्येक 3 वर्षांनी कुंभमेळा भरतो, जो की आता 2027मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी भरणार आहे। तर बघा, आता पूर्ण ते कॉरिडॉर पास करून हे आहे ना तो मुख्य दरवाजा आहे मंदिरात एंट्री मारण्यासाठी। तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। तर हे पेशवेकालीन बांधकाम आहे, तर किती सुंदर बांधकाम आहे बघा। तर इथून तुम्ही बघाल ना तर मी तुम्हाला पायऱ्याही दाखवेन। तर पायरीवर ना प्रत्येक पायरीला ना शंख असा कोरलेला आहे आणि त्याच्यानंतर काही असं मुख आहेत, शिंग वगैरे असं काहीतरी आहे। तर चला इथून पुढचं दाखवते मी तुम्हाला। इथून आतमध्ये गेलात ना, हे बघा किती सुंदर दरवाजा वगैरे तो पूर्ण जुनंच आहे सगळं सर्व काही। तर आतमध्ये आल्यानंतर ना हे बघा, हे आहे आपल्या डाव्या साईडचा जो भाग आहे तो, जिकडून आपण दर्शन घेतलं ना तिकडून बाहेर पडणार आहे आणि हा आहे उजव्या साईडचा भाग, जिथून आपण दर्शनाच्या लाईनसाठी लागलो होतो। तर पुढं बघा, मी तुम्हाला दाखवते, हा जो दिसतोय ना आतमध्ये झूम केले मी, तर तो आहे मंदिराचा कळस। आता आपल्याला इथून ना 15 ते 20 मिनटं लागणार आहेत। तसं बघा गेलं तर 2 मिनटाचा रस्ता आहे, पण गर्दी असल्यामुळं आपल्याला 20 मिनटं पण लागू शकतात किंवा अर्धा तासही लागू शकतो। तर आतमध्ये पुढे एक गाभारा आहे आणि तिथं आहे हा सुंदर नंदी, जे की पहिल्यांदा आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावं लागेल आणि नंदीचं दर्शन घेऊन आपण पुढे निघतो तो गाभाऱ्यात जाण्यासाठी। तर मी तुम्हाला आजूबाजूचं पण शूट दाखवत आहे। तर हे बघा, हे उजव्या साईडचं शूट आहे, जे की आपण मंदिरातून जेव्हा दर्शन घेतो तेव्हा या रूटने आपण बाहेर पडतो आणि इथं आपल्याला थोडा वेळ बसायला वेळ दिला जातो। तर मी आता समोर दाखवते, जे झुंबर दिसते आणि ही घंटी दिसते, तर ते आहे मेन मंदिर आणि त्याच्या आतमध्ये आहे तो मेन मंदिर आहे, सॉरी, आणि हा आहे तो गाभारा आहे। तर हा जो एंट्रन्सचा जो दरवाजा आहे तर त्याच्यावर किती सुंदर आणि बारीक कोरीव असं नक्षीकाम आहे आणि त्याच्यावरती ना एक गणपती आहे, जिथं हात लावून लोक दर्शन घेत होते आणि पुढे जात होती। माझी हाईट कमी असल्यामुळे माझा काही तिथे हात पोचला नाही। मी खाली पायरीचं दर्शन घेतलं आणि पुढे ना मंदिरामध्ये आतमध्ये मी दर्शनासाठी गेली। तर तुम्ही बघू शकता किती बारीक आणि सुंदर असं नक्षीकाम आहे। आतमध्ये यापेक्षाही सुंदर असं कोरीव काम आहे। आतमध्ये छोटे छोट्या दिवळ्या बनवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये काही देव वगैरे अशी स्थापना केलेली आहे। आणि वरचा जो घुमट बघितला ना मंदिराचा, तो तर दिसतच नव्हता, एवढा उंच होता तो। आणि त्याच्यामध्ये हे एक सुंदर असं मोठं झुंबर दिसत असेल तुम्हाला, सगळ्यात आकर्षक ते वाटत होतं। आणि तिथं समोरच एक स्क्रीन लावलेली आहे, त्याच्यावर लाईव्ह दर्शन होतं। हे जे समोर दार दिसतंय तिथे ना VIP पासवाले लोक येत होते। VIP आणि साध्या दर्शनामध्ये एवढा काही फरक वाटला नाही मला,
तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तासाचा फरक पडत असेल, कारण VIP पासलाही भरपूर अशी गर्दी होती आणि साध्या लाईनला तर होतीच होती. इथे ना लाईनमध्ये लागल्यानंतर काही ब्राह्मण तुम्हाला दिसतील, ते बोलतील 1100 रुपये 2100 रुपये असं देऊन ना अभिषेक करायला थांबलेले असतात. ज्याची त्याची इच्छा. मी काही अभिषेक केला नाही. तर बघा हा आहे मेन गाभारा. इथं बघा माझा कॅमेरा थोडासा ऑन होता, त्याच्यामुळं थोडंसं शूट झालेलं आहे आतलं, जिथं मोबाईल अलाउड नव्हता, पण मी शूट करत करत माझा मोबाईल ना तिथं चालूच होता कॅमेरा आणि ते चुकून शूट झालं. तर बघा दर्शन झालं आणि मी बघा बाहेर पडलेली आहे. तर हा आहे ना आपला बाहेर पडण्याचं दार आहे दर्शन घेऊन. तर इथेही बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि कोरीव असं नक्षीकाम आहे. दर्शन झालं, मी बाहेर आली आणि तिथे आमची माणसं मागेच राहिलेली होती. त्यांची वाट बघत ना मी बाहेर बसलेली. तर सिटूला तिथे एक झाडू दिसला आणि ती चक्क तिथे झाडूच मारायला लागली. तोपर्यंत ना मी हे बाहेरच्या मंदिराचं थोडं शूट केलं. इथे ना थोडं मेंटेनन्सचं काम चालू होतं, त्याच्यामुळं तिथं जास्त कोणी बसत नव्हतं. तर तिथून मी थोडंसं फोटो वगैरे शूट केलं आणि तिथून आम्ही निघालो बाहेर. तर त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे ना ते कालीन तर बांधकाम आहेच, पण आतमध्ये ना गाभाऱ्यामध्ये तिथे 3 शिवलिंग आहेत. एका शिवलिंगामध्ये असे 3 शिवलिंग आहेत आणि गोदावरी नदीचा झरा जो आहे पाण्याचा तो अखंड तिथे वाहत राहतो. तर तिथे ना ही शिवलिंगना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे, म्हणून कदाचित ह्यांना 3 डोळे असलेला शिव असं पण म्हटलं जातं. इथे ना नाशिकमध्ये पितृदोष निवारण, कालसर्पदोष, नारायण नागपल्ली ह्यांची ना शांती केली जाते. तर बरेच लोक दूरवरून तिथं येतात शांती करण्यासाठी. तर असं सगळं काही आटोपलं, दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला. पण जातानाच आम्हाला ना हे गुरुपीठ दिसलं. अखिल भारतीय स्वामी समर्थ महाराजांचं गुरुमाऊलीचं हे गुरुपीठ होतं. तर तिथे मध्ये गेल्यानंतर ना सुंदर अशी ना स्वामींची एक प्रतिमा होती आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला एक छोटंसं मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूला ना सप्तशृंगी, तुळजाभवानी माता, पंचमुखी हनुमान, कोल्हापूरची अंबाबाई, रेणुका माता तसं आणि यांचं असे छान असे छोटे छोटे मंदिर बनवून ठेवलेले आहेत. आणि नेमकं ना तिथं आम्ही आरती चालू होती ना त्याच टायमाला गेलेलो. आरती संपत आलेली, पण आम्ही केलेलं आणि आम्हाला तिथे आरतीचाही प्रसाद भेटला. त्यानंतर आम्हाला समजलं की इथे ना महाप्रसाद मिळतो, तर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर महाप्रसादाच्या लाईनीला लागल्यानंतर समोरच हे बघा अनुसया माता आणि 3 मुलं बालकं असं दिसत आहे तुम्हाला. तर हे चरित्राम ज्यांनी वाचलं असेल ते अध्याय 4 आहे ना त्यातलं हे चित्रीकरण आहे. तर ही जी अत्री ऋषींची जी पत्नी होती अनुसया माता ना, तर हे त्या आहेत आणि ब्रह्मा विष्णू महाप्रसाद घेण्यासाठी चाललेलो आहोत. त्या खूप पतिव्रत होत्या आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी हे ना एका भिक्षुकांचं रूप घेऊन हे तिघेही आलेले भिक्षा मागण्यासाठी. आणि त्यांच्याकडे ते असं बोलतात की लग्न अवस्थेत आम्हाला अन्नदान कर किंवा जेवण दे असं. तर त्यावेळेस अनुसया माता ना देवाकडे जाते, प्रार्थना करते आणि बोलते की हे जसे काय माझी बालक आहेत याच म्हणजे भावनेने मी त्यांना जेवण देते. तर असं होतं आणि ती अशी बोलते आणि ते खरोखर ते बालक ना छोटे होतात, म्हणजे ते भिक्षुक छोटे होतात. तर त्यातलेच हे दत्तात्रय जे अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतलेला त्यांनी. तर असो पुढं जेवण वगैरे झालं, आम्ही तिथं जेवण केलं. खूप छान जेवण होतं, जसं काय घरी आम्ही एवढ्या दिवसात जेवलो नव्हतो ना त्याचीच आठवण झाली. पुढं आल्यानंतर जे स्वामी चरित्रांचं जे सारामृत आहे त्यातला प्रत्येक अध्यायामधलं ना हे चित्रीकरण इथं ना बनवून ठेवलेलं आहे. तर हे तुम्ही नक्की बघा. तर तिथं ना शेवटच्या अध्यायापर्यंत सगळं काही इथं रेखाटून ठेवलेलं आहे, जे चित्र वगैरे काढून त्याच्यात स्पष्ट जाणवत आहे की कुठल्या अध्यायामधलं काय काय आहे. ज्यांनी सारामृत वाचलं असेल ना त्यांना ते बरोबर लक्षात येईल. तर ह्या गुरुपीठामध्ये ना काही आयुर्वेदिक उपचार केंद्र, गोशाळा आणि निवासस्थानही आहे, तर नक्की भेट द्या. तर तिथून आम्हाला रात्रीचे इथं वाजले होते 9:30 आणि आम्ही निघालेलो आहे पुण्याला जाण्यासाठी. तर पुण्याला जाताना रात्रीचं मी काही जास्त शूट केलं नाही. रात्री आम्ही भावाच्या रूमवर थांबलेलो चिखलीला आणि तिथून आम्ही निघालो आहोत माझ्या बहिणीकडे जी पिरंगुटला राहते, तिला आम्ही तिथे ड्रॉप करायचं होतं. तर विहान बघा इथं रडत होता, कारण त्याला वेदांतला सोबत घेऊन माणगावला यायचं होतं. तर हे पिरंगुटमध्ये माझ्या बहिणीचं दुकान आहे, मेघना फुटवेअर म्हणून. कधी तिथून पास झाला
जर माझी ही रील्स तुमच्यासोबत पोहोचली हा व्हिडिओ तर तिथं नक्की भेट द्या. तर खूप वेळ विहान रडला, पण त्याची काहीतरी समजूत घातली आम्ही. तो वेदांतला सोडायलाच मागत नव्हता. तर चला असू द्या, काहीतरी समजूत घातली आणि आम्ही ना पुढे निघालो. तामिनी घाटातून आम्हाला परत माणगावला येण्यासाठी निघायचं होतं, जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर पुढे जाताना ना आम्हाला एक पोलिसाची गाडी दिसली आणि गाडी दिसल्यानंतर आम्ही ना तिथे जरा गाडी थोडंसं स्लो केली तर बघितलं तिथं पुढं ॲक्सिडेंट झालेला. आणि ॲक्सिडेंट झालेला तर तिथे ना बहुतेक तो माणूस राहिला आहे की नाही माहिती नाही, पण खूप भयानक ॲक्सिडेंट होता, गाडीचा पूर्ण चुरा झालेला. तर जा असो, तर कोणी का असे ना देव करो आणि तो सुखरूप असावा असंच मी म्हणेन. तर तामिनी घाटातून आलो आणि येताना ना तिथे तामिनी घाटामध्ये नाश्ता केला आम्ही. नाश्ता करताना तिथं ज्या आम्ही एका छोट्या हॉटेलवर थांबलेलो ना तिथे ना एक मावशी होत्या, त्यांनी आंबे घेऊन आलेल्या. तर पाडाचे आंबे होते ते, तिथले आम्ही आंबे त्यांच्याकडून घेतले आणि सरळ आम्ही आलोत आम्ही माणगावमध्ये आल्यानंतर बघा गेटमध्ये एंट्री मारलेली आहे. सगळ्या गाड्यातून मी पसारा काढला आणि वरती येऊन बघितलं, रूममध्ये सगळं सामान वगैरे वरती आणलं आणि बघितलं तर ना एवढी धूळ पडलेली, प्रचंड धूळ पडलेली. तर मी पहिलं आल्याबरोबर ना आधी झाडू मारला आणि घर पुसायला घेतलं, कारण एवढी धूळ होती ना, तुम्हाला दिसत पण असेल बघा थोडंसं व्हिडिओमध्ये माझ्या. तर आधी घर पुसायला घेतलं, तो पसारा एवढा पडला होता माझा की बस. आणि ही माझी झाडं बघा किती टवटवीत आहेत अजून पण. मी याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की सांगेन, माझं पूर्ण गॅलरी कुठली येताना झाडं तामिनी आहेत ती. घाटामध्ये ना आणि ही एक मावशी जी आंबे तामिनी घेऊन घाटातून बसलेल्या. घेतलेली होती ना आंबे मी, तर ती ही आहे. पूर्ण आम्ही एकदमच तर विहान त्यांच्याकडे आणि एवढे स्वीटूने टोपले दोघांनी होते, आंबे त्यांच्या खात होते. एकदमच घेतलेले हे तोपर्यंत ना मी इकडे ना बाकीचं पूर्ण सगळं झाडाला आवरून पिकलेलीच आंबे घेतलं. आपण पाडाचा आंबा आणि म्हणतो ना, मला तो बॅगा आंबा पहिले आहे. रिकाम्या करायच्या होत्या, कारण एकदम फ्रेश एवढ्या दिवसाचे एवढे कपडे साचले होते ना, पूर्ण झाडाला पिकलेली बॅगच असतात पूर्ण ना, धुवायच्या ती तशीच कपड्याचीच आहे. होती माझी. आणि खूप fresh आहे. प्रॉब्लेम खाली असा हात होता की धुतलेला मी ती कपडे ना मशीनला पण लावू शकत नव्हते, कारण खूप चांगली कपडे छान आहे. होती, मशीनमध्ये परत खराब झाली असती. हे एवढे थकलेले ना, हे तर सरळ झोपीच गेले. छान आहे. माझ्यासाठी नाही आहे ग. ही मी घेऊ का ग? आले पण ती मला पण आवडली ना. हा? छान आहे. छान आहे शिटू. कोणी आणली का शिटू ही चप्पल? अशी उभा दाखव. हा शिटू कोणी आणली? इथे दाखव. तर ही ना तिथेच तिच्या पप्पानी तिच्यासाठी चप्पल घेतली होती सिटूसाठी. आणि ह्याच्यावर काय दिसतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी एवढ्या प्रवासातून काय काय खरेदी केलेली आहे, काय काय नाही, ते मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी व्हिडिओमध्ये सांगते. तर माझा व्हिडिओ आता मी इथंच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा व्हिडिओही माझा नक्की बघा.